शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा 7 ऑगस्ट 2024 रोजी जी.आर. काढण्यात आलेला आहे. काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. प्रस्तावना पहा काय सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास उक्त संदर्भ निधीत दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. आणि सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी, प्रसिद्धी करण्यासाठी व त्याच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आता आलेली आहे. तर योजनांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ पोहोचवणे हे योजना दूत या पदाचं काम राहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 50,000 योजना दूत नेमले जाणार आहेत. काय आहे शासन निर्णय पहा. जी.आर. काय सांगतोय तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता या योजनेचा उद्दिष्ट काय आहे, म्हणजेच या योजना दूत जी काही पोस्ट आहे त्याचं काय उद्दिष्ट आहे तर महाराष्ट्र शासनाचा विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे आणि त्याचा लाभ नागरिकांना पोहोचवणे हे याचं काम राहणार आहे. आणि ते थेट ग्राम स्तरापर्यंत म्हणजे शहरी भागात आणि ग्रामीण भागात सुद्धा याचा नेमणूक होणार आहे. आता कार्यक्रमाची ठळक रूपरेषा नक्की कसा आहे हा कार्यक्रम तर पहा. पहिलं पहा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत हे नेमले जातील. दुसरं पहा, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी 1 जण व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 जण योजना दूत या कार्यक्रमात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामीण भागात एका ग्रामपंचायतसाठी 1 योजना दूत असेल आणि शहरी भागात कसं आहे 50,000 ज्या ठिकाणी लोकसंख्या राहील त्या 50,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत असेल. अशा प्रमाणात महाराष्ट्रात एकूण 50,000 योजना दूतांची निवड होणार आहे. आता इथे पहा, तिसरा पॉईंट पहा, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी किती पगार आहे तर 10,000 प्रत्येक महिन्याला एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेश राहतील. म्हणजे 10,000 पेक्षा जास्त मिळणार नाही. प्रवास खर्च असेल, भत्ते असतील, सगळे 10,000 मध्ये तुम्हाला काढावं लागणार आहे. तर तिसरा पॉईंट आहे पगार तुम्हाला कळला 10,000 रुपये असणार आहे. चौथा पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही. ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा. 6 महिन्याचा करार राहील आणि हा 6 महिनेच तुम्हाला हे काम राहणार आहे. पुढचं पहा, आता यामध्ये पात्रता काय राहणार आहे, काय काय पात्रता आहे तर इथे 6 पॉईंट दिलेले आहेत. काय काय पहिला आहे, वयोमर्यादा जर पाहिली तर 18 ते 35 असणार आहे. 18 ते 35 वयोगटातली उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक अर्हता पाहिली तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, कमीत कमी ग्रॅज्युएशन कंप्लीट पास असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. तिसरं पहा, संगणक ज्ञान, संगणकाचं थोडं ज्ञान असणं आवश्यक आहे. चौथं पहा, उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे, मोबाईल फोन असणं गरजेचं आहे. पाचवं पहा, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणं आवश्यक आहे, म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. 6वं पहा, उमेदवाराचं आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते संलग्न असावे. तर अशा पद्धतीने हे 6 पॉईंट आहे. आता कागदपत्रे कोणकोणती लागतील तर पहिलं पहा, यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दुसरं पहा, यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तिसरं पहा, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावा म्हणजेच ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे त्याचं जे काही सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. चौथं पहा, अधिवास दाखला म्हणजेच जो काही आपला डोमासाईल सर्टिफिकेट असतं ते असणं गरजेचं आहे. 5वं पहा, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागणार आहे म्हणजे बँकेचं पासबुक. आणि 6वं, पासपोर्ट साईज फोटो लागेल.
आणि 7वं हमीपत्र, जे काही ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. पुढे पहा, आता याची जी काही नेमणूक प्रक्रिया आहे, निवड प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने हे नेमले जाणार आहेत त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. तर हे जे काही उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या याची पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे बाह्य संस्था राहील जी याची तुमची ऑनलाईन अर्जाची छाननी होईल. सदर छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी जी आहे ते राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेली जी काही समन्वय असेल प्राप्त असलेली ही राहणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवार बरोबर 6 महिन्याचा करार जो आहे तो केला जाणार आहे. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही, पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यांची यादी लागेल त्यांच्यानुसार ग्रामपंचायत किंवा शहरी भागामध्ये एक योजना जो आहे तो नेमला जाणार आहे. त्यानंतर 6वा पॉईंट पहा, मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. ही गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवा जे असतील नियुक्ती, मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे. आता काय काय कामं राहतील तर ते तुम्हाला सांगितलंच. योजनेची जी काही माहिती वगैरे असतील ती तुम्हाला अधिकारी असतील त्यांच्या संपर्कात ठेवण्यात येणार आहे आणि ती माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. ही माहिती तुम्हाला गाव पातळीवरती, शहरा पातळीवरती लोकांपर्यंत जे काही पोहोचवण्याचं काम करायचं आहे. दरवर्षी याची जी काही कामं आहेत ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जी तुम्ही कामं केली ती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील. तसेच योजनेत त्यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमामध्ये कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि गैरहजर वगैरे राहिले तर तुम्हाला कुठलेही पैसे भेटणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल याचा ऑनलाईन अर्ज वगैरे कसा करायचा, तर त्याबाबत अजूनही याच्यामध्ये काही माहिती दिलेली नाही. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या. आणि जर याची नोंदणी सुरू झाली म्हणजे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की, महिलांना नक्की शेअर